नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे बनाना फ्राईज. तर या बनाना फ्राईज बनवायला खूप सोप्या आहेत, तर नक्की बनवून बघा. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 2 टीस्पून धनेपूड. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर असं आपण यात पाणी घालून 2 ते 3 टेबलस्पूनच पाणी आपल्याला यात घालायचं आणि हे भिजवून घ्यायचं. तर असं आपण हे भिजवून घेणार आहोत. याच्या आधी मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण अर्धा निंबू घेतला आहे आणि याचा रस आपल्याला याच्यामध्ये घालायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं. इथे आपण चाकूला तेल लावून घेतलं आहे आणि या केळीची साल आपल्याला काढून घ्यायची. तर इथे आपण 4 कच्च्या केळी घेणार आहोत आणि याची आपल्याला अशी साल काढून याच्या लांब अशा स्लाइस करून घ्यायच्या. तर इथे आपण ही साल काढून घेतली आणि अशा आपण या स्लाइस करून घेणार आहोत. या स्लाइस कापून झाल्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायच्या, नाहीतर या काळ्या पडतात. तर अशा आपल्याला या सगळ्या केळी कापून घ्यायच्या आहेत. तर इथे स्लाइस तयार आहेत आणि या आपण पाण्यामध्ये घातल्या आहेत. तर ही केळी आपण आधी साल न काढता याच्या स्लाइस बनवू शकतो. तर अशा स्लाइस आपण कापून घेऊ शकतो आधी आणि मग याची साईडनी ही साल आपल्याला कापून घ्यायची. या पद्धतीने कापल्यास या पटकन कापल्या जातात आणि साल काढायची पण आपल्याला आधी गरज नाही, नंतर आपण अशी ही साल काढून घेऊ शकतो. तर नक्की करून बघा, खूप छान होतात आणि पटकन होतात. तर इथे या स्लाइस तयार आहेत आणि या आपल्याला जे आपण तांदळाच्या पिठाचं बॅटर बनवलं आहे त्यांनी कोट करून घ्यायच्या आहेत. तर अशा याच्यामध्ये आपण या छान कोट करून घेणार आहोत. इथे आपण 2 टेबलस्पून रवा घेतला आहे, 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ. हे सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आणि या स्लाइस याच्यामध्ये अशा छान कोट करून घ्यायच्या आणि या आपण शॅलो फ्राय करणार आहोत. इथे आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तर एक टेबलस्पून आपण तेल घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इथे तेलामध्ये आपल्याला या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर अशा आपण या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. याच्यावरती झाकण ठेवल्यावर या पटकन होतात. तर 5 मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि या होऊ दिल्या आहेत. तर इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि या आपण दुसऱ्या साईडनी पण छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या एका साईडनी छान झालेल्या आहेत आणि अशाच आपल्याला या सगळ्या दुसऱ्या साईडनी पण 5 मिनिट मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून होऊ द्यायच्या आहेत. तेल पण आपल्याला या रेसिपीसाठी खूप लागत नाही. तर इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि या बनाना फ्राईज आपल्या तयार झालेल्या आहेत, छान क्रिस्पी झालेल्या आहेत आणि दोन्ही साईडनी आपण या छान होऊ दिलेल्या आहेत. तर इथे आपल्या या बनाना फ्राईज तयार आहेत. नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर इथे फ्राईज तयार आहेत.